नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत. कोनिकल पाईप हॅज अ डायमीटर ऑफ 30 सेंटीमीटर. कोनिकल पाईप हा 30 सेंटीमीटर ऍट लार्जर एंड. सपोज D1 धरू आपण 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर. हा आणि 10 सेंटीमीटर ऍट स्मॉलर एंड. D2 धरू 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. हा forms a part of vertical main. Vertical main, the pressure head at larger end. If P1 by rho g is equal to 24. P1 by rho g is equal to 24. And at smaller end, P2 by rho g is equal to 18 meter. Find the discharge through the pipe. Q काढायचं मित्रांनो. If the length of the conical portion is 2 meter. Length of the conical 2 meter. इकडे बघा वर्टिकल आहे 2 meter. कोनिकल पाईप 30 सेंटीमीटर ऍट लार्जर एंड आणि 10 सेंटीमीटर ऍट स्मॉलर एंड. 10 सेंटीमीटर ऍट स्मॉलर एंड. सगळ्यात पहिले काय करू आपण A1 काढू. पाय भागिले 4 0.3 चा स्क्वेअर किती येतं हे 0.070685 मीटर स्क्वेअर. नंतर A2 काढू. पाय भागिले 4 0.1 चा स्क्वेअर किती येतं हे 7.8 फॉर -3 मीटर स्क्वेअर. A1 A2 आल्यानंतर P1 P2 आलेलं आहे. मित्रांनो आपल्याला डिस्चार्ज काढायचा असेल तर वेलॉसिटी काढावं लागतं. फाइंड द डिस्चार्ज ऍट द पाईप थ्रू द पाईप इफ द लेंथ ऑफ द कोनिकल पाईप पोर्शन इज 2 मीटर. Z1 इन मित्रांनो 0 आणि Z2 इन 2. Z2 किती 2. नो लॉस आहे म्हणजे हेड लॉस काही घ्यायची गरज नाहीये. तर आपल्याला काय करायचंय Q काढायचं. तर सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो याच्यासाठी काय करायचं वेलॉसिटी V1 V2 दोघे पण भेटू शकणार नाही. इथं दोघेही भेटू शकणार नाही. मग रिलेशन म्हणून एकाची वेलॉसिटी दुसऱ्याच्या टर्म्स मध्ये केली तर फायदा होईल. कसं बघा इथं पण आपल्याला बर्नौलीज थेरम वापरायचंय. त्याच्या आधी कंटिन्युटी इक्वेशन वापरू. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. तर A1 V1 इज इक्वल टू A2 V2. बघा A1 आपण काय करू A1 ला डिवाइडला पाठवू. A2 A1 डिवाइडेड बाय B2. जो छोटा एरिया आहे तो डिवाइडला पाठवून द्यायचा. 7.85 सॉरी जो छोटा एरिया आहे तो डिवाइडला पाठवून द्यायचा. A1 किती आहे 7.85 इंटू 10⁻³ सॉरी A1 किती आहे 0.070685 आणि या A2 ला इकडे खाली बोलवा डिवाइडला 7.85 इंटू 10⁻³ V1 इज इक्वल टू V2. हे किती येतं बघा बरं हे डिवाइडेड बाय किती 9.004 म्हणजे 9 धरलं तरी चालतं. V2 इज इक्वल टू 9 V1. V2 इज इक्वल टू 9 V1. हे रिलेशन बनवलं हे खूप महत्वाचे प्रॉब्लेम. हे पुढे पण तुम्हाला लागणार आहे. P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2. बघा मित्रांनो P1 बाय रो जी किती दिलेलं आहे 24. P2 बाय रो जी किती 18. P1 बाय रो जीला इकडे घेतलं. P2 बाय रो जीला पण इकडे घेतलं मायनस मध्ये झालं -18 याला इकडे घेऊन टाकलं. V1 स्क्वेअर बाय 2G जसंची तसं. Z1 0 आहे. Z2 ला इकडे घेतलं तर ते किती होईल -2. Z2 ला जर इकडे घेतलं तर किती होईल ते -2. नंतर P2 बाय रोजी किती आहे त्याला पण इकडे घेतलं -18. P2 बाय रोजीला इकडे घेतलं. आता राहिलं काय फक्त इथं V2 स्क्वेअर बाय 2G. V2 ला काय लिहू शकता मित्रांनो 9V1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G. लक्षात. मग आता काय करायचं 24 -18 किती होतं 6. 6 - 2 किती होतं 4. 9 चा स्क्वेअर 81 V1 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G मायनस V1 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G. या V1 ला तिकडे पाठवलं. 4 इकडे बघा 81 - 1 किती होतं 80. दोघांचा बेस सेम आहे ना V1 स्क्वेअर बाय 2G. लगेच तर 4 × 2 × G डिवाइडेड बाय 80 V1 स्क्वेअर. हे किती
4 इंटू 2 इंटू 9.81 डिवायडेड बाय हे जी बर का 80 V1 स्क्वेअर किती येतं V1 रूट काढून सांगा. याचं उत्तर काढा पहिले आणि मग रूट काढा. 0.990 मीटर पर सेकंड. रूट काढून सांगितलं ना 0.990. हा हे आलं V1. आता V1 आल्यानंतर त्याने आपल्याला V2 विचारलेलं नाहीये. आपल्याला काय विचारलंय फाइंड द डिस्चार्ज. तर मग V2 काढायचं तर काढा नाही तर नका काढू. जर या रिलेशन मध्ये ठरलं तुम्ही 9 इंटू 9 तुम्हाला V2 भेटेल. पण इथं V2 विचारलेलं नाही, इथं डिस्चार्ज विचारलं. तर डिस्चार्जचा फॉर्म्युला काय Q इज इक्वल टू A1 V1 किंवा A2 V2. A1 किती आपल्याकडे 0.0700685 इंटू 0.99 किती येतं हे Q डिस्चार्ज 0.069 मीटर क्यूब पर सेकंड. आणि जर याला लिटर पर सेकंड मध्ये करायचं तर 1000 ने मल्टिप्लाय करा 69 लिटर LPS म्हणजे लिटर पर सेकंड. बरोबर आहे का. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो. वॉटर इज फ्लोईंग थ्रू अ टॅपर्ड पाईप हॅव्हिंग डायमीटर 300 mm. डायमीटर 300 mm. 300 mm म्हणजे 0.3 मीटर. हा झालाय का बघा 0.3 मीटर. हा ऍट D2 दिलेलं आहे 0.15 मीटर. हा रिस्पेक्टिव्हली द डिस्चार्ज थ्रू द पाईप इज 40 लिटर पर सेकंड. 40 लिटर पर सेकंड म्हणजे 40 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड. हा नंतर टिकमा काय ना हा सेम डायमेन्शन का बघा फक्त. झालाय का बघा बरं एकदा. बघा मित्रांनो तो प्रॉब्लेम मागील व्हिडिओ मध्ये झालेला होता म्हणून घेतला नाही. अ 5 मीटर लॉंग व्हर्टिकल पाईप टॅपर्स फ्रॉम 20 सेंटीमीटर डायमीटर म्हणजे 0.2 मीटर. A1 लगेच काढून घ्यायचं π/4 0.2 चा स्क्वेअर म्हणजे हे तर 0.0314 मीटर स्क्वेअर. हा नंतर D2 डायमीटर ऍट द लोअर एंड इज 40 सेंटीमीटर. 40 म्हणजे 0.4 मीटर म्हणजे π/4 याचं सांगा मला 8 π/4 0.4 चा स्क्वेअर किती येतं 0.12 5 पुढे 3 1256 आहे का. हा 56 mm स्क्वेअर. A1 A2 आलं. आता बघा मित्रांनो डिटरमाइन द डिस्चार्ज. हा 5 मीटर व्हर्टिकल पाईप टॅपर्स फ्रॉम 20 सेंटीमीटर डायमीटर ऍट लोअर एंड टू 40 सेंटीमीटर डायमीटर ऍट अप्पर एंड. हे पहा असा पाईप आहे. त्याला 1 मानू त्याला 2 मानू. हे 20 हे 40. हा डिटरमाइन द डिस्चार्ज Q काढायचं. हा इफ द फ्लो इज द अपवर्ड डायरेक्शन. फ्लो अपवर्ड डायरेक्शन म्हणजे 1 2 बरोबर मानला. अपवर्ड डायरेक्शन. It is observed that the pressure gauges fitted at the ends of the pipe indicates the same value. म्हणजे P1 is equal to P2. प्रेशर गेजेस सेम व्हॅल्यू म्हणजे P1 is equal to P2. प्रेशर गेज असते याला लावलेले. इथं एक असतो इथं एक असतो. ते सेम व्हॅल्यू दाखवायची. आलं लक्षात. म्हणजे P1 is equal to P2. चांगला प्रॉब्लेम आहे. आता बघा पुन्हा आता काय करायचं कंटिन्युटी इक्वेशन वापरून A1 V1 is equal to A2 V2. हा तर बघायचं कोणची व्हेलॉसिटी आपलं कोणचा एरिया जास्त आहे त्याच्या डिवाइडला पाठवायचं 0.1256 V2 V1 A1 किती आहे 0.0314 किती येतं हे बघा 4 येतं का. V1 इज इक्वल टू 4 V2. V1 इज इक्वल टू 4 V2. इथे स्मार्ट वर्क काय करायचा एरिया मोठा डिवाइडेड बाय छोटा करायचा म्हणजे रिलेशन चांगले आहेत. आणि कोणतं रिलेशन वापरलं चालत असतं
जर तुम्ही इकडे घेतला असताना 0.2 पाहिला ते घेणं जरा ऍक्टिव्ह होतं, हे सोपं जातं लक्षात. तर आता अप्लाइंग बर्नौलीज थेरम, P1 by rho g plus V1 square by 2g plus Z1 is equal to P2 by rho g plus V2 square by 2g plus Z2. लॉस नाही ना इथं. आता बघा सेम असल्यामुळे कॅन्सल. हा नंतर Z1 0, Z1 किती आहे 0, Z1 किती आहे 0, Z1 0, Z1 0 आहे. हा Z2 ला इकडे घेऊ, Z2 किती 5, इकडे आल्यास -5. हा नंतर V2 किती आहे, आता याला काय करायचं, V2 स्क्वेअर बाय 2g जसं तसं ठेवायचं. V1 मायनस मध्ये जाईल 4 V2 स्क्वेअर बाय 2g. आलं लक्षात, हे -5. हा 2g ला वरी पाठवलं, 2 इंटू जी, दोघात बेस सेम आहे ना. नंतर हे पहा V2 स्क्वेअर मायनस 16 V2 स्क्वेअर, समजलं, 4चा वर्ग 16. हा -5 इंटू 2 इंटू 9.81. हा हे किती येतं बघा, इथं काही नाही म्हणजे 1 असतं. 1 मायनस 16 किती होतं, -15 V2 स्क्वेअर. आता काय करायचं, हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल. हा हे 98.1 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू V2 स्क्वेअर. स्क्वेअर अँड रूट काढून V2 सांगा. V2 काढलं काय, V1 काढलं काय, डिस्चार्ज भेट 2.557 मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. आता Q इज इक्वल टू A2 V2. डिस्चार्ज A1 V1 नहीं काढता तो A2 V2 नहीं काढता. हा A2 किती आहे 0.1256, 1256. हा इंटू V2 किती आहे 2.557. किती आहे तो डिस्चार्ज 0.3211 मीटर क्यूब पर सेकंड, मीटर क्यूब पर सेकंड. हे झालं डिस्चार्ज. कशात विचारलेलं, मीटर क्यूब पर सेकंड मध्ये विचारलं, इन लिटर पर सेकंड विचारलं. लिटर पर सेकंड म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करायचं, किती येतं बघा, 1000 ने मल्टिप्लाय 0.3211 इंटू 1000 कर 321.15 लीटर LPS, लीटर पर सेकंड. समजलं, बहुत असं डिग्री यही. 3.8 meter long vertical pipe tapers from 20 centimeter diameter to 40 centimeter diameter at upper end. 40 upper end ला, 20 lower end ला, 40 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर. लेंथ किती आहे 3.8 मीटर. हा बघा आता D1 0.2 मीटर, A1 काढून घ्यायचं, 5/4 इंटू 0.2 चा स्क्वेअर 0.0314 मीटर स्क्वेअर. हा मीटर स्क्वेअरच लिहितो ना आपण, MM स्क्वेअर नका लिहू बरं. अलग मीटर स्क्वेअर. हा नंतर D2 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 किती आहे 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 मीटर. A2 किती पाय भागिले 4 इंटू 0.4 चा स्क्वेअर. हा 0.4 चा स्क्वेअर 0.181256 मीटर स्क्वेअर, 1256 मीटर स्क्वेअर. नंतर डिटरमाइन द डिस्चार्ज, क्यू काढायचं. अपवर्ड डायरेक्शन, फ्लो कसा आहे अपवर्ड डायरेक्शन. इट वॉज ऑब्झर्व दॅट प्रेशर गेज फिटेड ऍट द एंड्स हॅज सेम वेल. तोच प्रॉब्लेम आहे का, आताचाच प्रॉब्लेम आहे ना सेम. तो किती नंबरचा आहे 3.628. हा किती 5 मीटर नाही, लेंथ वेगळी वेगळी. चला लेंथ वेगळी घेऊन टाकू जाऊ. हा आता बघा P1 इज इक्वल टू P2. बघा सेम सेम प्रॉब्लेम येत असतो परीक्षेत. P1 इज इक्वल टू P2. Z1 किती घेतात इथं 0,
Z2 किती घेतात 3.8. लक्षात. तर V A1 B1 इज इक्वल टू A2 V2 या रिलेशनची V2 काढू घ्या. आपले रिलेशन बनवायचं. तर काय इकडे बघा मित्रांनो, V1 इज इक्वल टू 0.1256 डिवायडेड बाय 0.0314 V2 म्हणजे V1 इज इक्वल टू 4V2. V1 इज इक्वल टू 4V2. V1 इज इक्वल टू 4V2 आलं मित्रांनो. आता काय करायचं, P1 बाय रोजी बर्नॉलीज थेरम अप्लाय करायचं. V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रोजी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2. हेड लॉस दिलेलं नाहीये. प्रेशर सेम असल्यामुळे कैंसल. हाँ Z1 0 है, Z2 कितना है 3.8. इसको इधर भेजा. V2 स्क्वेअर बाय 2G जैसा है वैसा. V1 की जगह पे मायनस मध्ये ना तिकडं 4V2 चा स्क्वेअर अपॉन 2G दोघांचा बेस सेम आहे. तर मायनस 3.8 इंटू 2 जी ची व्हॅल्यू डायरेक्ट 9.81 लिहिली. V2 स्क्वेअर 4चा वर्ग 16 V2 स्क्वेअर. देअरफॉर हे किती येतं बघा 6 इंटू 9.81 6 इंटू 9.81 बोल 6 इंटू 9.81 सर 58 पॉइंट काय आणि मग 3.8 आहे ना हे 3.8 घ्या सर मायनस 3.8 किती येतं बघा आता मायनस 37.37278. आता बघा 1 मायनस 16 मायनस 15 V2 स्क्वेअर मायनस मायनस कॅन्सल 37.278 डिवाइडेड बाय 15 V2 स्क्वेअर. तो V2 कितना आएगा V2 किती कोणचं याचं तिघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं तिघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ना 74.556 मायनस मायनस कॅन्सल 74.556 हा डिवाइडेड बाय 15 किती येतं रूट काढलं का रूट काढा ना डायरेक्ट रूट काढून सांगायचं 2.22 मीटर पर सेकंड. मग डिस्चार्ज काय असतो Q इज इक्वल टू A2 इंटू V2. A2 किती आहे 0.1256 इंटू V2 किती आहे 2.22 किती येतं हे Q 0.27 0.27 मीटर क्यूब पर त्यालाच 1000 ने मल्टिप्लाय करा 278.83 लीटर पर सेकंड LPS. झाला हा तिसरा प्रॉब्लेम. बघा मित्रांनो वॉटर फ्लोईंग थ्रू अ पाईप हॅव्हिंग डायमीटर 600 mm म्हणजे E⁻³ -3 म्हणजे 0.6 मीटर आणि D2 400 mm म्हणजे 0.4 मीटर 400 E⁻³ हा ऍट द बॉटम अँड अप्पर एंड्स रिस्पेक्टिव्हली म्हणजे बॉटमला 600 आणि अप्पर एंडला किती आहे 400 रिस्पेक्टिव्हली. हा द इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ऍट द बॉटम इज म्हणजे P1 350 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 350 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर आलं. नंतर अँड द प्रेशर ऍट अप्पर एंड P2 100 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर 100 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डिटरमाइन द डिफरन्स इन डाटा वेट्स
हा Z1 मायनस Z2 काढायचं. हा डेल्टा वेट्स इफ द रेट ऑफ फ्लो इज 60 लीटर पर सेकंड, म्हणजे 60 इंटू 10 पावर -3 मीटर क्यूब पर सेकंड. सबसे पहले तो V1 V2 निकालो. हा A1 A2 काढा पहिले. पाय भागिले 4 0.6 चा स्क्वेअर किती येतं बघा. पाय भागिले 4 0.4 चा स्क्वेअर येतं 0.1256 मीटर स्क्वेअर. हे किती येतं 0.2820 का 2827 मीटर स्क्वेअर. A1 आलं A2 आलं. मग आता V1 V2 काढायचं. हा Q इज इक्वल टू A1 V1. तर V1 इज इक्वल टू 60 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय V1 किती आहे A1 किती आहे 0.2827 किती येतं V1 हा 0.212 मीटर पर सेकंड. हा नंतर Q इज इक्वल टू A2 V2. A2 V2 V2 इज इक्वल टू 60 इंटू 10⁻³ A2 किती आहे 0.1256 कितना आता ये 0.477 बरोबर आहे ना मीटर पर सेकंड. बरोबर आहे. V1 आलं V2 आलं. आता काय करायचं बर्नौलीज थेरम अप्लाय करायचं. हा P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2. हेड लॉस नाही ना. आता बघा P1 बाय रो जी. आता काय करायचं आपल्याला डिफरन्स काढायचा. Z2 मायनस Z1 काढा Z1 मायनस Z2 काढा. हा त्याचा काही फरक पडत नाही. तर काय करू आपण Z1 मायनस Z2 काढू. तर P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G हा मायनस V1 स्क्वेअर बाय 2G मायनस P2 बाय P1 बाय रो जी. आता बघा मित्रांनो P2 किती आहे रे 100 इंटू 10⁻³ Z1 मायनस Z2 100 इंटू 10⁻³ इंटू 9810 प्लस V2 किती आहे 0.477 का स्क्वेअर 2 इंटू 9.81. V1 किती आहे 0.212 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 9.81. P1 किती आहे P1 350 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 9810 किती येतं बघा Z1 मायनस Z2. Z1 मायनस Z2 सांगा फास्ट 25 बरोबर 25 प्लस आलं मायनस मायनस ना सांगायचं 25.47 एवढं येलं मध्ये -25.47 मीटर. बघा मायनस म्हणजे तो डिस्टन्स असा आहे Z2 मायनस Z1 आहे तो प्लस होत आहे 25.47 पॉझिटिव्ह करून टाका. आलं लक्षात. हे झालं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम. अ कोनिकल पाईप हॅज डायमीटर 40 सेंटीमीटर ॲट लार्जर एंड 40 सेंटीमीटर ॲट लार्जर एंड T1 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर 40 म्हणजे 0.4 मीटर अँड 20 सेंटीमीटर ॲट स्मॉलर एंड 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर. हा forms a part of vertical main. The pressure head at the larger end found to be म्हणजे P1 by rho g 30 मीटर मीटर 19 ला आलेला आहे हा आणि at smaller end is found to be
22 मीटर 22 मीटर फाइंड द डिस्चार्ज थ्रू द पाईप. क्यू काढायचं. इफ द लेंथ ऑफ कोनिकल पोर्शन इज 2 मीटर. एल किती आहे? 2 मीटर. बघा मित्रांनो, आता बघा हा काय D1 दिलेलं आहे 40 सेंटीमीटर, आणि ज्यावेळेस Z1 Z2 विचारलंय ना, त्यावेळेस डायग्राम काढू नका. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण डायग्राम काढली का नाही माहित नाही, पण ही डायग्राम काढू नका. ज्यावेळेस Z1 Z2 विचारले त्यावेळेस डायग्राम काढू नका. लक्षात? म्हणजे काय, त्याचं कारण असं आहे की Z1 Z2 चा डिफरन्स म्हणल्यास ही डायग्राम इन्क्लाइन येणार. लक्षात? ते नाही काढली तर चालते, प्रश्नात Z1 Z2 विचारलं, म्हणजे आपल्याला अभ्यास येत नाही ना. Z1 Z2 जर विचारलं तर आपल्याला माहित नसतं कशी डायग्राम. लक्षात? तर आता बघा, P1 बाय रोजी दिलेलं आहे, P2 बाय रोजी दिलेलं आहे, Q विचारलं. फाइंड द डिस्चार्ज if the length of the conical portion is 2 meter. There is a no losses. The larger end is at the top. Larger end top ला आहे 40 सेंटीमीटर, स्मॉलर end 20 सेंटीमीटर खाली आहे. आता बघा, P1 बाय रोजी म्हणजे द प्रेशर ऍट द लार्जर एंड. आपल्याला क्यू काढायचंय. बघा, फ्लो कसाही होऊ, आपण एकाला 1 मानलं एकाला 2 मानलं चालतं. आता A1 काढू घेऊ मित्रांनो. A1 पाय भागिले 4 0.4 चा स्क्वेअर, हे तर 0.1256 मीटर स्क्वेअर. A2 किती आहे? पाय भागिले 4 0.2 चा स्क्वेअर, हे तर मित्रांनो 0.0314 मीटर स्क्वेअर. आलं लक्षात? आता क्यू, आपल्याला क्यू इज इक्वल टू A1 V1 असतो. क्यू डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू V1. तर V1 इज इक्वल टू क्यू किती आहे? क्यू काढायचंय सर, क्यू काढायचंय. मग काय करायचं मित्रांनो, रिलेशन ऑफ A1 V1 इज इक्वल टू A2 V2. तर A1 is 0.1256 डिवायडेड बाय 0.0314 हे V1 V2. तर V2 इज इक्वल टू किती येतं? 4V1. आता V1 जास्त आहे बरं, V2 इज इक्वल टू 4V1. ते रिलेशन नीट चेक करायचं. आता आणि हा डिस्टन्स किती दिलेला आपल्याला दोघांमधला? 2 मीटर. Z1 आपण 2 घ्यायचं बरं, Z2 0 घ्यायचं. लक्षात? तर आता आपण वरून खाली गेलो ना, बघ कसंही माना, पुस्तकाने इकडे 1 2 मानलं तरी उत्तर आपलं बरोबर येते, तरी त्यांचं बरोबर. आला फक्त नीट 1 ला 1, 2 ला 2. आता तुम्ही जर इथं Z1 0 घेतलं तर मग प्रॉब्लेम पूर्ण चुकला. लक्षात? जर तुम्ही याला कन्सिडर केलं 1, तर Z1 किती घ्यावं लागेल तुम्हाला? 2. तर बघा, बर्नॉलीज थेरम V1 बाय रोजी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रोजी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2. आता बघा मित्रांनो, P1 बाय रोजी किती आहे? 30. मला काढायचंय काय? वेलॉसिटी काढायची. P1 बाय रोजी किती आहे? 30. P2 बाय रोजी किती आहे? 22. त्याला इकडून बोलून V1 किती आहे? V1 स्क्वेअर बाय 2G. V1 जसं तसं राहू द्या, याला काय करू? तिकडे पाठवू. Z1 किती आहे? Z1 आहे 2. Z1 किती आहे? 2. Z2 किती आहे? 0. P2 बाय रोजी घेतलं इकडं. आता V2 स्क्वेअर बाय 2G, V2 च्या जागी 4V1 टाकायचं, चा स्क्वेअर अपॉन 2G मायनस V1 चा स्क्वेअर अपॉन 2G. आता हे पहा, 30 मायनस 22 8 प्लस 2 10 इंटू 2 इंटू 9.81. यांना वरी बोलवलं, 2G कॉमन काढून वरी घेतलं. 4चा वर्ग किती असतो? 16 V1 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. बघा मित्रांनो, प्रत्येक प्रॉब्लेम याच्यासाठी टाकतोय की तुम्हाला एक नाही बघितलं समजणार, 2 नाही समजणार, 3 4 बघितलं तरी समजणार. तर हे किती येतं? हे किती येतं? 10 गुणिले 2 गुणिले 9.81 196.2. हे पहा, 16 मायनस 1 किती होतं? 15 V1 स्क्वेअर. तर रूट काढून सांगा किती येतं? 196 भागिले 196.2 भागिले 15 आणि त्याचा रूट काढायचा 3.61 मीटर पर सेकंड. दोन्ही वेलॉसिटी विचारलेलं नाही आपल्याला.
हा जर विचारली तर काय करायचं, 4 मल्टिप्लाय करायचं V2 काढायसाठी. तर मग Q इज इक्वल टू A1 B1. तर A1 किती आहे, 0.1256, 0.1256, 3.616 किती येतं हे, 0.454 मीटर क्यूब पर, याला 1000 मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 454, 454.16 लिटर पर सेकंड म्हणजे LPS. आता बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम इकडे बघा. अ पाइपलाइन चेंज इन साइज फ्रॉम 30 सेंटीमीटर डायमीटर, हे पहा 30 सेंटीमीटर डायमीटर at A to 60 सेंटीमीटर डायमीटर at B. A 0.3 meter, A 0.6 meter diameter. It is used to carry oil of specific gravity 0.8, म्हणजे डेन्सिटी 800. 1000 मल्टिप्लाय करायचं मित्रांनो. The point A is 5 meter lower than the point B, म्हणजे पॉइंट बी वरी 5 मीटर. पॉइंट ए इज 5 मीटर लोअर दॅन द पॉइंट बी. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. नंतर याचं डिस्टन्स आहे 5 मीटर. बी पेक्षा 5 मीटर खाली आहे. लक्षात, प्रेशर आर 80 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड 60 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. एचं प्रेशर आहे 80 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि बीचे 60 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. इफ डिस्चार्ज इज 200 लिटर पर सेकंड, 200 इंटू 10 पॉवर -3 मीटर क्यूब पर सेकंड. फाइंड द हेड लॉस HL आणि डायरेक्शन ऑफ फ्लो. डायरेक्शन ऑफ फ्लो विचारलं. बघा मित्रांनो, आता इथं वेलॉसिटी काढावं लागेल, त्यासाठी एरिया काढावं लागते. ए पाय भागिले 4 0.3 चा स्क्वेअर. याचं करा तुम्ही पहिले 0.6 चा काढा, 0.070685. ए बी पाय भागिले 4 0.6 चा स्क्वेअर इन 0.2827 मीटर स्क्वेअर झालं. आता बघा, ए आलं, बी ए बी आलं. आता क्यू इज इक्वल टू ए बी ए, तर बी ए इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय ए. क्यू किती आहे, 200 इंटू 10 पॉवर -3. ए किती आहे, 0.070685. क्यू इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय बीबी. बीबी किती आहे, क्यू डिवायडेड बाय ए बी, 200 इंटू 10 पॉवर -3 डिवायडेड बाय ए बी किती आहे, 0.2827. किती येतं सांगा. हे पहिल्याचं किती येतं, 829 मीटर पर सेकंड. दुसऱ्याचं किती येतं, दुसऱ्याचं कमी येईल भाई, 0.707. एकदा नीट काढू पहा दोन्हीचे. बरोबर आहे. आता बघा, आता काय करायचं आपल्याला, हेड लॉस काढायसाठी एनर्जी ऍट 1 आणि एनर्जी ऍट 2 काढायची. ई ए काय राहील, पी ए बाय रो जी प्लस व्ही ए स्क्वेअर बाय 2G प्लस झेड ए. पी ए किती आहे मित्रांनो, 80 इंटू 10 पॉवर 3, 80 इंटू 10 पॉवर 3. आणि इथं बघा, आता इथं काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे, म्हणजे 800 येते. 800 इंटू 9.81, 800 इंटू 9.81 प्लस व्ही ए किती आहे, 2.829 चा स्क्वेअर
2 इंटू 9.81 आणि झेड ए 0. झेड ए किती आहे 0. ए टू बी फ्लो होईल ना. हा कारण ई ए किती येतं 10.601 मीटर. हा आता ईबी पीबी बाय रोजी प्लस व्हीबी स्क्वेअर बाय 2G प्लस झेडबी. पीबी किती आहे मित्रांनो 60 इंटू 10^3. 60 इंटू 10^3 800 इंटू 9.81. हा हे किती आहे 0.707 चा स्क्वेअर इंटू 2.981 प्लस झेडबी किती आहे 5. झेडबी किती 5. किती येतं मित्रांनो हे ईबी 12.670. मग एच एल ई ए मायनस ईबी. ई ए किती आहे 10.601 मायनस ईबी किती आहे 12.670. किती येतं -2.069. हा मायनस साइन इंडिकेट्स ते कसं पाहिजे होतं ईबी मायनस ई ए पाहिजे होतं. ईबी मायनस ई ए प्लस होऊ जाईल. हा 2.069 म्हणजे फ्लो कुठून आहे बी कडून ए कडे. फ्लो इज फ्रॉम आपण कन्सिडर केलं तर ए कडून बी कडे पण फ्लो इज फ्रॉम बी टू ए. मग बरोबर आहे आपलं पण कॅल्क्युलेशन बरोबर आहे पण फ्लो लास्टला लिहून टाकायचं की वरी चाल. क्लिअर समजलं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो अ वर्टिकल पाईप कॅरिंग ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे 0.9 म्हणजे डेन्सिटी किती 900 kg पर मीटर क्यूब. हा टॅपर्स युनिफॉर्मली फ्रॉम D1 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर टू लोअर सेक्शन टू 10 सेंटीमीटर ऍट अपर सेक्शन म्हणजे 0.1 मीटर. हा 0.1 आणि लोअरला किती आहे 20. हा D1 D2 झालं. आता काय आहे द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द सेक्शन इज 1 मीटर. डिस्टन्स किती आहे 1 मीटर. द प्रेशर गेजेस इन्स्टॉल ऍट लोअर अप्पर एट. लोअर एट किती आहे 20 म्हणजे P1 बाय रोजी किती P1 बाय रोजी किती 6 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 6 इंटू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा नंतर P2 बाय रोजी किती 5 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 5 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लोअर आणि अप्पर. हा नंतर वेन द डिस्चार्ज ऑफ द ऑइल इज 30 लिटर पर सेकंड. 30 लिटर पर सेकंड म्हणजे 30 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड. कॅल्क्युलेट द लॉस ऑफ हेड बिटवीन द टू सेक्शन. ऑल्सो कॅल्क्युलेट डायरेक्शन ऑफ फ्लो. बघा मित्रांनो P1 बाय रोजी दिलेलं आहे. आता पहिले A1 A2 काढायचं. A1 पाय भागिले 4 0.2 चा स्क्वेअर किती येतं हे 0.0314 मीटर स्क्वेअर. A2 काढायचं पाय भागिले 4 0.1 चा स्क्वेअर किती येतं हे 7.85 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. झालं. नंतर क्यू A1 V1 काढायचं. Q इज इक्वल टू A1 V1 तर Q डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू V1. तर Q किती आहे 30 इंटू 10⁻³
ए वर किती आहे 0.0314 किती येतं बी वर 0.955 मीटर पर सेकंड. नंतर क्यू इज इक्वल टू A2V2 क्यू डिवाइडेड बाय A2 इज इक्वल टू V2. तर V2 इज इक्वल टू 30 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 7.85 इंटू 10⁻³ किती येतं हे 3.821 मीटर पर सेकंड. आता बघा आता आपल्याला काय करायचं E1 आणि E2 काढायचं. E1 P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 P1 किती आहे 6 इंटू 10⁻⁴ डिवाइडेड बाय 900 इंटू 9.81 V1 किती आहे 0.955 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 9.81 Z1 किती आहे 0. नंतर E2 किती P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2 5 इंटू 10⁻⁴ डिवाइडेड बाय 900 इंटू 9.81 V2 किती 3.821 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2.2 इंटू 9.81 Z2 किती आहे रे 1 मीटर. किती येतं E1 सांगा पहिले 6.84 आणि V2 किती येतं किती 7.407. आता बघा HL E1 मायनस E2 हा बरोबर 6.84 7.407 किती येतं मोबाईल फोन लावला मोबाईलला फोन लाव किती येतं मायनस 0. मीटर म्हणजेच हे खरं तर E2 मायनस E1 आहे कारण की मायनस मध्ये येईल ना 0.567 होता मीटर. समजलं हे झालं हेड लॉस. म्हणजेच फ्लो इज फ्रॉम 2 to 1 म्हणजे वरून खाली फ्लो आहे फ्रॉम टॉप टू बॉटम. समजलं हा झाला नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस lecture. At a section in a horizontal pipe, diameter is 6 centimeter and pressure is 80 kilonewton per meter. 6 सेंटीमीटर म्हणजे बघा 6 इंटू 10⁻⁻² म्हणजे 0.06 बघा 0.06 येतं का बघा 10⁻⁻² करून. नंतर P 80 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. At another section the diameter is 10 centimeter 0.1 meter 10 into 10⁻². Pressure is 120 into 10⁻³ Newton per meter square. If the discharge is Q is equal to 0.09 meter cube per second, determine direction of flow. डायरेक्शन ऑफ फ्लो काढायचं. बघा आता सगळ्यात पहिले आपण A1 काढू. याला 1 मानू याला 2 मानू याला 1 याला 2. सगळ्यात पहिले आपण A1 काढू. पाय भागिले 4 इंटू 0.06 चा स्क्वेअर किती येतं सांगा 2.827
इंटू टेन पॉवर -3 आलं मीटर स्क्वेअर. नंतर हे सांगा मीटर स्क्वेअर आलं. A1 A2 आल्यानंतर हा क्यू इज इक्वल टू A1 V1 तर V1 इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय A1. क्यू किती आहे 0.09 डिवायडेड बाय 2.827 इंटू टेन पॉवर -3 आणि क्यू इज इक्वल टू A2 V2 तो V2 इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय A2 0.09 अपॉन 7.85 इंटू टेन पॉवर किती येतं हे V1 किती येतं 31.83 मीटर पर सेकंड आणि V2 किती येतं 11 मीटर पर सेकंड. हे आला तर V1 आणि V2 डायरेक्शन ऑफ फ्लो विचारलंय आपल्याला. तर आता बघा आता डायरेक्शन ऑफ फ्लो करण्यासाठी काय करायचं बर्नॉलीज थेरम अप्लाय करायचं E1 आणि E2 चा फॉर्म्युला अप्लाय. हे पण मित्रांनो पाईप हॉरिझॉन्टल असल्यामुळे Z1 इज इक्वल टू Z2 राहील. Z1 इज इक्वल टू काय राहील Z2. तर आपल्याला काय विचारलंय त्यांनी डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ फ्लो. हा ते इक्वल असल्यामुळे दोन्हीमध्ये Z1 Z2 घ्यायची गरजच नाही. लक्षात. तर काय करायचं हा E1 इज इक्वल टू P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G. हा E2 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G. E1 E2 काढ फास्ट. E1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे सॉरी P1 ची किती आहे 80 इंटू टेन पॉवर 3 डिवाइडेड बाय रो जी लिक्विड कोणचं आहे वॉटर आहे ना 9810. V1 किती आहे 31.83 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 9.81 आणि हे P2 किती आहे 120 इंटू टेन पॉवर 3 9810 आणि V2 किती आहे 11.46 चा स्क्वेअर इंटू 2 इंटू 9.81 सांगा किती येतं पहिलं किती आलं 59 मीटर. नंतर दुसरं किती 18.92 म्हणजे त्यांनी काय विचारलं आपल्याला डायरेक्शन ऑफ फ्लो. हे पहा एनर्जी 1 जास्त आहे एनर्जी 2 कमी आहे. मग डायरेक्शन इज फ्रॉम 1 to 2. समजलं. धन्यवाद.